नमस्कार. MS चॅप्टर GKवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? आपले ऑप्शन आहे A 1 जुलै 2001, B 1 जुलै 1996, C 1 जुलै 1998 आणि D 15 जुलै 1956. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C 1 जुलै 1998. प्रश्न क्रमांक 2. नंदुरबार जिल्ह्याची प्रमुख नदी कोणती आहे? आपले ऑप्शन आहे A तापी, B गोमती, C नर्मदा आणि D नेसू. प्रश्नाचे उत्तर आहे A तापी. प्रश्न क्रमांक 3. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आपले ऑप्शन आहे A 5, B 6, C 8 आणि D 9. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा B 6. प्रश्न क्रमांक 4. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणत्या लोकांची लोकसंख्या जास्त आहे? आपले ऑप्शन आहे A गुजरात, B राजस्थान, C आदिवासी आणि D मारवाडी. प्रश्नाचे उत्तर आहे C आदिवासी. प्रश्न क्रमांक 5. नंदुरबार जिल्ह्याचे RTO वाहन नोंदणी कोड काय आहे? आपले ऑप्शन आहे A MH 39, B MH 18, C MH 15 आणि D MH 13. या प्रश्नाचे उत्तर बघा A MH 39. प्रश्न क्रमांक 6. नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठ कशासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन आहे A गहू, B ज्वारी, C उडीद आणि D मिरची. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D मिरचीसाठी. प्रश्न क्रमांक 7. नंदुरबार जिल्ह्यात कोणाचे स्मारक आहे? बाळ क्रांतिकारक. आपले ऑप्शन आहे A नंद्रराजा, B शिरीष कुमार, C संत दगा महाराज आणि D स्वामी सावरकर. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 8. नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन आहे A तोरणमाळ, B नवेगाव, C कान्हेरी आणि D बोर. या प्रश्नाचे उत्तर बघा A तोरणमाळ. प्रश्न क्रमांक 9. नंदुरबार जिल्ह्यात कोणती शेती प्रामुख्याने केली जाते? ऑप्शन आहे A ऊस, B कापूस, C तांदूळ आणि D गहू. प्रश्नाचे उत्तर आहे B कापूस. प्रश्न क्रमांक 10. नंदुरबार जिल्ह्यातील कोणता तालुका गुजरात राज्याच्या सीमावर्ती आहे? ऑप्शन आहे A शहादा, B अक्कलकुवा, C नवापूर आणि D नंदुरबार. प्रश्नाचे उत्तर आहे C नवापूर. प्रश्न क्रमांक 11. नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणते आहे? ऑप्शन आहे A दत्त मंदिर, B बालाजी मंदिर, C रेशमबाग आणि D साळीपूर मंदिर. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A दत्त मंदिर. प्रश्न क्रमांक 12. नंदुरबार जिल्ह्यातील वनक्षेत्राचा किती टक्के भाग आहे? ऑप्शन आहे A 15%, B 25%, C 33% आणि D 50%. प्रश्नाचे उत्तर आहे C 33%. प्रश्न क्रमांक 13. नंदुरबार जिल्ह्यातील पारंपरिक नृत्य कोणते आहे? ऑप्शन आहे A गोंधळ, B तारपा नृत्य, C लावणी आणि D भामरागड नृत्य.
प्रश्नाचे उत्तर आहे बी तारपा नृत्य. प्रश्न क्रमांक 14. नंदुरबार जिल्ह्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन आहे ए उष्ण व कोरडे, बी समशीतोष्ण, सी दमट आणि डी थंड. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए उष्ण व कोरडे. प्रश्न क्रमांक 15. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीवर कोणते धरण बांधले आहे? ऑप्शन आहे ए गंगा, बी यमुना, सी उकाई धरण आणि डी जायकवाडी. प्रश्नाचे उत्तर आहे सी उकाई धरण. प्रश्न क्रमांक 16. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा कोणत्या भागात आहे? ऑप्शन आहे ए पूर्व, बी पश्चिम, सी दक्षिण आणि डी उत्तर. प्रश्नाचे उत्तर आहे डी उत्तर. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.